नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सामान्य जी केचे प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सरळ सेवेच्या भरतीमध्ये व होणारे पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचे ठरतील असे आज आपण प्रश्न पाहणार आहोत. हे तुम्ही नक्की पाठ करून ठेवायचे आहे, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास असे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, तुम्ही आणखीनही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजचे जी केचे IMP प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? ऑप्शन 1 मुख्यमंत्री, ऑप्शन 2 राज्यपाल, ऑप्शन 3 पंतप्रधान, ऑप्शन 4 सरन्यायाधीश. तर मित्रांनो, राज्याची आणीबाणी घोषित करण्याची शिफारस ही राज्यपाल राष्ट्रपतींना करू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. हा प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारला जातो. हा तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला पोलीस भरतीला नक्की फायदा होईल. प्रश्न क्रमांक 2. विधान परिषद सदस्य यांचा कालावधी किती असतो? ऑप्शन 1 2 वर्ष, ऑप्शन 2 5 वर्ष, ऑप्शन 3 4 वर्ष, ऑप्शन 4 6 वर्ष. तर मित्रांनो, विधान परिषद सदस्य यांचा कालावधी 6 वर्षे इतका असतो. तर मित्रांनो, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 3. संसदेचे अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? ऑप्शन 1 लोकसभा, ऑप्शन 2 राज्यसभा, ऑप्शन 3 विधानसभा, ऑप्शन 4 विधान परिषद. तर मित्रांनो, संसदेचे अप्पर हाऊस राज्यसभास मानतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. प्रश्न क्रमांक 4. सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण? ऑप्शन 1 व्यंकटरमण, ऑप्शन 2 व्ही गिरी, ऑप्शन 3 शंकरदयाल शर्मा, ऑप्शन 4 PC अलेक्झांडर. तर मित्रांनो, सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल हे PC अलेक्झांडर होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अलेक्झांडर. हा तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 100% हा प्रश्न पाहायला मिळेल व फायदा होईल. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन 1 CP राधाकृष्ण, ऑप्शन 2 रमेश बैस, ऑप्शन 3 आचार्य देवव्रत, ऑप्शन 4 DY चंद्रचूड. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? ऑप्शन 1 लोकसभा, ऑप्शन 2 राज्यसभा, ऑप्शन 3 विधानसभा, ऑप्शन 4 विधान परिषद. तर मित्रांनो, राष्ट्रपती हे राज्यसभा सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. प्रश्न क्रमांक 7. पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 24 एप्रिल, ऑप्शन 2 26 एप्रिल, ऑप्शन 3 27 एप्रिल, ऑप्शन 4 10 मार्च. तर मित्रांनो, पंचायत राज दिवस हा 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल. प्रश्न क्रमांक 8. नागरी हक्क संरक्षण कायदा कधी संमत करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1972, ऑप्शन क्रमांक 2 1955, ऑप्शन क्रमांक 3 1976, ऑप्शन क्रमांक 4 1966. तर मित्रांनो, नागरी हक्क संरक्षण कायदा हा 1955 रोजी संमत करण्यात आला.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1955. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहे, कारण की पोलीस भरती असो किंवा सरळ सेवात इतर कोणतीही भरती असो, अशा प्रश्न तुम्हाला 100% विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 9, राज्य आणीबाणी संबंधी कोणते कलम आहे? ऑप्शन 1 352, ऑप्शन 2 356, ऑप्शन 3 360, ऑप्शन 4 वरील सर्व. तर मित्रांनो, राज्य आणीबाणी संबंधी 356 हे कलम आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 356. हे कलम तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहे, कारण तुम्हाला भरतीमध्ये याचा 100% फायदा होणार आहे. असे प्रश्न तुम्ही हे तोंडपाठच करून ठेवायचे आहे, कारण तुम्हाला कलमाविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 10, मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 इंग्लंड, ऑप्शन 3 आयर्लंड, ऑप्शन 4 रशिया. तर मित्रांनो, मूलभूत कर्तव्य हे रशिया या देशाकडून घेण्यात आले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रशिया. प्रश्न क्रमांक 11, मसुदा चिकित्सा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र प्रसाद, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक 4 पंडित नेहरू. तर मित्रांनो, मसुदा चिकित्सा समितीचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 12, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल, ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती हे राजीनामा उपराष्ट्रपती यांना देतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे, कारण की पोलीस भरतीला असे प्रश्न विचारले जातात. हे तुम्ही नक्की पाठच करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 बिहार, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 राजस्थान. तर मित्रांनो, राजस्थान या राज्यात विधान परिषद नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. प्रश्न क्रमांक 14, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन क्रमांक 1 1950, ऑप्शन क्रमांक 2 1862, ऑप्शन क्रमांक 3 1961, ऑप्शन क्रमांक 4 1872. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 रोजी झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1862. हा प्रश्न पोलीस भरतीला अनेक वेळा विचारलेला आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 रोजी झाली होती. प्रश्न क्रमांक 15, न्यायमूर्ती NV रमन हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते? ऑप्शन क्रमांक 1 47, ऑप्शन क्रमांक 2 48, ऑप्शन क्रमांक 3 49, ऑप्शन क्रमांक 4 50. तर मित्रांनो, न्यायमूर्ती NV रमन हे सर्वोच्च न्यायालयाचे 48वे सरन्यायाधीश होते. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक 2 48. तर तुम्ही हा प्रश्न पोलीस भरतीला नक्की पडू शकतो. हा तुम्ही नक्की तोंडपाठच करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला असेच जर रोज नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.